समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित झनी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. अणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. अज्ञानी माणसं देवाकडे संपत्ती म्हणा, संपदा म्हणा, पुष्कळ गोष्टी देवाकडे मागत असतात. म्हणून आपण गाथा जर पाहिला तर न मागणारा भक्त उत्कृष्ट भक्त आहे. ज्ञानी पुरुष उत्तम भक्त, उत्तम भक्त हे देवाकडे काही अपेक्षा करत नाहीत, सर्वस्वी देवाला वाहतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. अशा प्रकारचं आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवोनिया काही न मागती, ठेवोनिया काही न मागती. किंवा तुका म्हणे काही न मागे अणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. मग देवाला मागावं का मागू नये, असा जर विषय चर्चिला. मागणी परही पुष्कळ अभंग आहेत, बक्कळ अभंग आहेत मागणी परही. तुकोबारायाचेच अभंग आहेत. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. तुझबानानी कंटाळा, मगमा कमळापती. तुझबानानी कंटाळा, पडोनी राही न ते ठाई. मागणंच आहे की नाही. संत संगतीची ही मागणी केलेली आहे. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा. संत संगतीची मागणी आहे. पुष्कळ अभंग सांगता येतील. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. प्रत्येक ठिकाणी मागणी आहे. अहो, मागणीच्या अभंगाशिवाय कीर्तन भजन सुद्धा संपत नाही. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्विहेची मज देई, अनेक तुझे काही न मागो तूज. म्हणून मागणी पर ही प्रकरण पुष्कळ आहेत. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. पुष्कळ तळीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळवाले. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून या खरा. अनेक प्रसंग आहेत. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी, मग मागावं का मागू नये. देवाला मागावं का मागू नये. मागावं हेही बरोबर आहे आणि मागू नये हेही बरोबर आहे. दोन्ही प्रकारचे अभंग आहेत. मागू नये बरोबर आहे,
कारण मागितलं जर देवाला आणि देवाच्या अंतःकरणात नसेल तर विनाकारण चित्त दुखावेल की नाही देवाचं. मग आपलं जर देवावर किंवा देवाचं प्रेम आपल्यावर असेल, मागण्यानं प्रेम वाढेल का कमी होईल? कमी होईल. त्यांच्या मनात जर द्यायचं नसेल तर कमी होईल. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात ना, दुखाविना चित्त तुझे नारायणा, काहीच मागे ना तुझ एक. मागून मी तुमचं चित्त अंतःकरण दुखवू इच्छित नाही, म्हणून न मागणं बरं. मग नसेल तर मरणा भला, मंगना भला नाही. मी तुला मागत नाही, पण असे काही काही प्रसंग आहेत की ते देवाला मागितल्याशिवाय जमत नाही. प्रेम मागायचंय, कुणाला मागावं? प्रेम मागायचे देवाशिवाय कुणाला मागावं? प्रेम देवाचे हे देणे. दुसरं कोणीच अंतःकरणामध्ये प्रेम देऊ शकत नाही. सत्संग मागायचा, कुणाला मागावं? सत्संग मागायचा आहे, तर देवाशिवाय कोण देईल सत्संग? बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. ज्या गोष्टी देवाजवळ आहेत त्या अन्यत्र सापडत नाहीत, आणि भक्तीमध्ये ज्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे ते मागितल्याशिवाय कसं भागेलो. पण ज्या गोष्टीची गरज नाही, ज्या गोष्टी प्रारब्धात आहेत, त्या देवाला साधू संताला साधू संत मागत नाहीत. म्हणून मागितल्याशिवाय जमत नाही, आणि मागणं तर उचित नाही. दोन्ही बाजू आहेत. देवाला मागूही नये आणि मागितल्याशिवाय राहू नये. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही दोन्ही बाजू सांगताय, मागू नये आणि मागितल्याशिवाय राहू नये, याच्यातून काहीतरी स्पष्ट होतंय का? मागू नये आणि मागितल्याशिवाय राहू नये हे दोन्ही समजण्याकरिता आपल्याला साधा दृष्टांत देतो. खाऊच नाही, ऐका रे पोरो, खाऊच नाही आणि खाल्ल्याशिवाय राहू नये. हे कळतं का तुला? किंवा त्याच्याही पेक्षा सोपं सांगतो, पिऊच नाही आणि पिल्याशिवाय राहू नये. आता इथे योग्य ते भरायचे बरं काय तुम्हाला. पिऊच नाही, काय रे? पिऊच नाही. हा, दारू. वा, कारण पोरं आता बोलके करतो मी आता. हे पोर पिऊच नाही, काय? दारू. आणि पिल्याशिवाय राहू नये, काय? दारूच काय? नाही, दूध पाणी पिल्याशिवाय राहू नये. तसं खाऊच नाही, खाऊच नाही. आलं का ध्यानात? खाऊच नाही. वाह, व्हेरी गुड. आपको 1000 रुपये बख्शिश. आगे खेलना चाहते हैं या गेम छोड़ना चाहते हैं? वाह, खाऊच नाही आणि खाल्ल्याशिवाय राहू नये. दूध भाकर खाल्ल्याशिवाय राहू नये आणि खाऊच नाही, बरं का? पाहूच नाही. बरोबर आहे की नाही? पाहूच नाही आणि पाहिल्याशिवाय राहू नये. हो, पाहूच नाही. काय पाहूच नाही? वाईट, वाईट पाहू नये. वाईट इज इक्वल टू वाईट म्हणजे काय? वाईट पाहूच नाही. वाईट म्हणजे काय? सिनेमा पाहूच नाही. पोरग घाबरले बर का आता.
कारण हे सिनेमा बघतोय. असू द्या, पाहूच नाही. अरे सिनेमातली बाई आपल्याला कधी बोलते काय? नाही. गाठ भेट नाही. तिच्या हातच्या 4-5 भाकरी नाही. चहा पाणी काही नाही, कधीच नाही. मग उपयोग काय बघून? पाहूच नाही. आणि पाहिल्याशिवाय राहू नये. भगवंताला पाहिल्याशिवाय राहू नये. पुढे बोलतो, सोपं करतो जरा. ऐकूच नाही. काय कीर्तन का? नाही, ऐकूच नाही. आणि ऐकल्याशिवाय राहू नये. पुष्कळ सांगता येईल बर का. जाऊच नाही कुठे, आणि गेल्याशिवाय राहू नये. मोतीराम महाराजांच्या दर्शनाला फळ्याला गेल्याशिवाय राहूच नाही. आणि कुठे कुठे जाऊच नाही. आलं का ध्यानात? कंसात द्यायचं ते तुमचं तुम्हाला द्या. जाऊच नाही, गेल्याशिवाय राहू नये, आहे ना? तसाच प्रकार आहे. काही गोष्टी देवाला मागूच नाही, आणि काही गोष्टी देवाला मागितल्याशिवाय राहूच नाही. याच अभंगात 2 भाग करता येतील आपल्याला. दुसऱ्या चरणापासून अभंगाला कलाटणी अशा प्रकारची आहे. ते मागूच नाही. या वर्गात 3 चरण मोडतात. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित झनी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. हे मागूच नाही. दुसरं, तिसरं आणि 4थं चरण या वर्गात मोडतं. आणि मागितल्याशिवाय राहू नये. प्रथम चरण, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आपण अभंगाकडे जरा सूक्ष्म जर नजर टाकली, तुकोबारायांनी या अभंगामधून काय मागितलेलं आहे? पदार्थ नाही आणि पदही नाही. आपण देवाकडे पद मागतो आणि पदार्थ मागतो. आपल्या मागणीमध्ये आणि संतांच्या मागणीत फरक म्हणण्यापेक्षा फार मोठा विरोधाभास आहे. लक्ष ठेवा बरं काय. परमात्म्या व्यतिरिक्त जग नाशिवंत आहे. फक्त साधू पुरुषाला कळतं, इतरांना कळत नाही. म्हणून आपण नाशिवंत पदार्थ देवाकडे मागत असतो. किंवा सरळ सांगायचं झालं तर शंकराचार्यांचा श्लोक आहे बघा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः. ब्रह्म हे सत्य आहे आणि जगत काय आहे? मिथ्या अशा प्रकारचं आहे. आणि जीव ब्रह्म्याचा अंश आहे. अर्ध्या श्लोकात शंकराचार्य सांगतात, त्याचाच अर्थ म्हटलं तरी हा अभंग आहे बरं का. जगत असत्य आहे. जगत विषयक मागणी याही अभंगात नाही. आणिक न लगे माईक. माईक म्हणजे काय? हे माझ्या समोर लावलेलं आहे ते माईक काय? नाही. मायेनं निर्मित असलेलं परमात्मा व्यतिरिक्त सर्व माया आहे. हे फक्त साधू संताला कळतं, बाकीच्यांना कळत नाही. किंवा ज्याला कळतं त्याला साधू म्हणा, आहे ना. तू का म्हणे तुझी खरा, येरवाऊ गाप सारा, येरवाऊ गाप सारा, येरवाऊ गाप सारा. फक्त साधू संतांना कळतं, बाकीच्यांना कळत नाही बरं का. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला,
कागा हा दाबियला जगदाकार किंवा एरते माईक दुःखाची जनती गुरुवर्य तीर्थ स्वरूप वैकुंठवासी धुंडा महाराज सांगायचे म्हणे जीवनाचे दोन प्रकार. एक आहे वास्तविक जीवन आणि एक कल्पित जीवन. महाराज म्हणायचे म्हणे वास्तविक जीवन म्हणजे खासच पाणी आणि कल्पित जीवन म्हणजे दिसतं पाणी पण नसतं पाणी. तसं आपल्या जीवनाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे तुम्ही आम्ही जगतो ते सुद्धा काय आहे जीवनच आहे. वास्तविक जीवन आणि एक कल्पित जीवन. वास्तविक जीवन म्हणजे पारमार्थिक जीवन आणि कल्पित जीवन म्हणजे संसारिक जीवन. कल्पित जीवनानं कधीच तहान भाग जात नाही. मृगजळ म्हणजे काय झळया. आपल्या साधारण खेडवळ भाषेमध्ये काय म्हणतात झळया. झळया कशा दिसतात रे झळया. झळया माहित आहेत का तुम्हाला. झळया झळया नाही याला काही माहित नाही. खेड्यातलं पोरग लागते खेड्यातलं. कारण शहरात बहुतेक झळा माहित नसतात. तेजा आणि उखिरा भेटी झालिया मीरा मृगजळाची कुरा रूप करणे. माळरान जमीन लागते आणि ऊन लागतं. ऊन 2 प्रहर जर झाली असेल दिवस तर ते ऊन माळरान जमिनीवर पडलं की तिथं पाण्यासारखं वाटतं. पाण्यासारखं दिसतं. पाण्यासारखं दिसतं की नाही दुरून. किंवा साधा आता नवीन सांगतो हा डांबर रोड आहे की नाही. तुम्ही उन्हामध्ये पहा. उन्हामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पाणीच पाणी दिसतं त्या रोडवर. पण दिसतं का असतं खरं असतं का ते दिसतं पण असत नाही. पाण्यासारखं दिसतं परंतु पाणी नसतं. त्याला म्हणायचं मृगजळ. काय म्हणायचं मृगजळ. तसं कल्पित जीवन म्हणजे तुमचं आमचं संसारिक जीवन आहे. वास्तविक हे दिसतं जीवन खरं जीवन नाही. कारण इथे कुणाची तहान भागत नाही भागते नाही. भागायचं तर सोडून द्या. वाढते तर एवढीच नाही ती तहान जातच नाही. तहान लागून मरायची पाळी आहे पण कधीही तहान जात नाही आणि भूकही जात नाही. वास्तविक पाणी असतं तर तहान गेली असती. वास्तविक पाणी नाही खरं म्हणून तहान वाढते आणि भूकही जात नाही. तहान वाढते आणि भूकही जात नाही. खरं जीवन पारमार्थिक जीवन जिथं तहानही राहत नाही आणि भूकही राहत नाही. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. नाठवे तहान भूक काय. नाठवे तहान भूक काय. तुका म्हणे जीव थोर झाले सुख. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख. तहान राहत नाही आणि भूकही लागत नाही. महाराज म्हणतात ना देवा तुमचं श्रीमुख मी पाहिलं आणि त्या पाहण्यामुळं पळून या गेली झोप. होते पाप आडते. झोप पळाली अज्ञान पळालं पाप पळालं आणि तहानही हरपली भूकही हरपली. वास्तविक जीवनात तहान जाते आणि कल्पित जीवनामध्ये तहान वाढत असते. जीवनाचे 2 प्रकार. साधू संतांचं जीवन हे वास्तविक जीवन आहे आणि तुमचं आमचं जीवन कल्पित जीवन आहे.
ही मृगजळाची ही जी नदी असते ना किंवा तळ म्हणा, ते दिसतं दुरून पण नसतं. मृगजळाची तळी ते दिठी दुरुनीची नाही, वाटोनी साळी एकेळी लाविले होय. साळी केळीची बाग तिथं होत नाही, तळ दिसतं पण नसतं. तसं संसारिक जीवन आहे, दिसतं पण नसतं. किंवा माईक जीवन म्हणा ना, परमात्मा व्यतिरिक्त जे जीवन आहे ते कल्पित जीवन आहे, खरं जीवन नाही. आणि साधू संतांचं जे जीवन आहे ते असली जीवन आहे, असली जीवन, वास्तविक जीवन आहे. तिथं तृप्ती आहे, त्या जीवनामध्ये शांती आहे. असे जीवनाचे दोन प्रकार आहेत. मृगजळाची ही नदी आहे ना, कुठून उगमही नाही आणि कुठे संपतही नाही, आहे ना. आपली गंगा निघते ब्रह्मगिरीहून आणि मिळते समुद्राला. पण हे जीवन जे आहे सांसारिक जीवन आपल्याला लक्षात येत नाही, कुठून सुरू आहे आणि कुठं समाप्त आहे. समाप्ती नाहीच, आहे ना. माऊली म्हणतात, ब्रह्मगिरी होणी न निघे, समुद्री कीर न रिघे, माझी दिशे वावगे मृगांबुजैसे. कुठं निघतही नाही आणि कुठं मावळतही नाही, मिळतही नाही. हे फक्त दिसतंय, फक्त दिसतंय बरं का. नाही आदिअंती अवसानी. म्हणून आपल्याला पदार्थ लागतात, आपल्याला पद लागतं. पण पद आणि पदार्थ माईक आहेत, फक्त साधू संतांना कळतं, दुसऱ्याला कळत नाही. साधू संतांना परमात्म्या व्यतिरिक्त असणारं जे जग आहे, माईक आहे, हे कळाल्यामुळं ते पदाचीही अपेक्षा करत नाहीत आणि पदार्थाचीही अपेक्षा करीत नाहीत. कारण त्याचं वर्म त्यांना कळालेलं असतं. आणि तुम्हा आम्हाला पदाची गरज भासते, पदार्थाची गरज भासते, त्याचं वर्म आम्हाला कळालेलं नाही. सांगण्याचं हे तात्पर्य आहे. तुकोबारा या अभंगात आपल्या वृत्तीला स्थान मागतात. कोणतं स्थान आहे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ज्याचे पाय सम आहेत, समचरण. देवाचे पाय कसे आहेत, पांडुरंगाचे पाय कसे आहेत, समचरण, मागे पुढे नाहीत, दोन्ही पाय जोडून आहेत, आहे ना. समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. देवाची पाऊलं समान आहेत. वर्णन केलेलं आहे तुकोबारायांनी पांडुरंगाचं, आहे ना. कसं आहे पांडुरंग परमात्मा, कसा आहे, माग पुढं पाय ठेवून आहे का, समान आहे. समचरण, समान आहेत, दृष्टी समान आहे. ते दोन्हीकडे लावायचं बरं का. समचरण आणि समदृष्टी. देवाची दृष्टी विषम नाही, देवाची पावलं विषम नाहीत. याचा संकेत असा होतो, पाऊल आणि दृष्टी दोन्हीही सम आहेत. पाऊल म्हणजे क्रिया, चरण म्हणजे क्रिया आणि दृष्टी म्हणजे ज्ञान. ज्याचं ज्ञान आणि ज्याची क्रिया दोन्हीही समान आहेत त्याला म्हणायचं समचरण, समदृष्टी, समचरण दृष्टी. नाहीतर बऱ्याच वेळेला असं असतं, ज्ञान सम असतं, क्रिया सम नसते. क्रिया सम असली की ज्ञान सम नाही, किंवा ज्ञान आणि क्रिया याच्यामध्ये विषमता नाही. बऱ्याच वेळेस अनुभव येत असतो आणि क्रिया एक असते, अनुभव एक असतो आणि क्रिया एक असते. असा विषमपणा यांच्या ठिकाणी नाही. समदृष्टी, दृष्टी आणि क्रिया हे दोन्हीही सम
मूड पापी कसाही असो, जैसे तैसे उतरी काशे लावणी. समान दृष्टी आहे परमात्म्याची. लहान असो, मोठा असो, पंडित असो, ज्ञानी असो, योगी असो, महानुभवी असो, सगळ्यांना कसा पाहतो परमात्मा, सारखा पाहतो. लुब्धले नादी लागली समाधी, लुब्धले नादी लागली समाधी, मूढ जन नर नर लोकारे, मूढ मूढ जन नर नारी लोकारे, मूढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महामुनी, पंडित ज्ञानी योगी महामुनी, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. नाचती आनंदे कल्लोळी पवित्र गाती नामावळी रे, नाचती आनंदे कल्लोळी पवित्र गाती नामावळी रे. कुणा कुणाला लागली समाधी? मूढजन नर नारी सगळ्यांना. आणि वरचे सुद्धा पंडित ज्ञानी, पंडित ज्ञानी योगी महानुभवी, एकची सिद्ध साधकारे. सगळ्यांना सारखं पाहणारा, विषम भावानं न पाहणारा. आईलाही तीच गती आणि पुतणेलाही तीच गती. विष पाजवायला आली पुतना राक्षसी, सायुज्यता सौरसू जेणे दिधला. कुणी विष पाजवणाऱ्याला सायुज्यपद देईल का हो? विरोधी पक्षाला मंत्रीपदाचा दर्जा दिल्यासारखा आहे. पुतना विष घेऊन पाजून मारायला आली. नाही नाही, 100 घाण शिव्या दिल्या शिशुपाळानं. माऊली सांगतात, हागा राजसूया यज्ञाची या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी. कैसा शतदार्ध दुवाक्य शब्दी, निस्तेजलाशी. ऐशिया अपराधी शिशुपाळा, आपण पाठाऊ दिधला गोपाळा. आणि उत्तान चरणाची या बाळा, काय ध्रुवपदी चाळ. तो वना आला याची लागी, जय बैसावे पित्याच्या उत्संगी. तो चंद्र सूर्य परिसजगी, शिलागू केला. अपराधाला सुद्धा आपलं पद देणारा, वैऱ्याला दिला मोक्ष सिद्धी. अहो जी सनकादिकाला गती, माऊली म्हणतात, तोवा सनकादिकाची निमाने. सायुज्य सौरसू दिधला पुतने, जे विषाचे स्तनपाने करू आली. विष पाजून मारावं म्हणून आली पुतना राक्षसी, तिला दिला सायुज्य पद. आणि सनकादिकाला सुद्धा काय दिला? सायुज्य पद दिलं. असा परमात्मा विषम भाव पाहत नाही. म्हणून समचरण किंवा समचरणात 2 संकेत आहेत. एक निर्गुण एक चरण आहे आणि दुसरं चरण कशाचं आहे? सगुणाचं चरण आहे. 2 चरण आहेत. वारकरी संप्रदाय दोन्हीलाही एकच मानतो. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, मलाही काही कोडे समजत नाहीत. हरिपाठातला देव सगुण आहे का निर्गुण आहे? हरिपाठ माऊलींचा आपल्या सगळ्यांना पाठ आहे. हरिपाठातला देव कसा आहे? सगुण म्हणावं तर निर्गुणाचंही वर्णन केलेलं आहे. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशात
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आहे ना. सर्वा घटी पूर्ण एक नांदे, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय, किंवा अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजे निर्गुणाचं वर्णन आहे. आणि निर्गुण म्हणून आपण जर मानला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वारकरी संप्रदाय दोन्हीलाही सारखं मानतो. दोन्ही आम्हाला प्रमाण आहेत. आहे ना. छिजले हे तूप होय, नाथराय म्हणतात. विखुरले त्या परीस गोड आहे, निर्गुणा परिसाती लवला हे, सगुणी पाहे स्वानंदू. सगुण आणि निर्गुण याच्यात आम्ही भेद मानत नाही. म्हणून एक पाय सगुण साकाराचा आणि दुसरा पाय निर्गुण निराकाराचा. माऊलीच देवाला म्हणतायत ना, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. देवा, तुम्हाला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं, तुम्हाला आकाराचं म्हणावं की निराकाराचं म्हणावं. अनुमानेना अनुमानेना. कसं आहे, आम्हाला कळेना. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे. असा परमात्मा. म्हणून समपाय दोन्ही सम आहे. काही लोकांना घट्ट तूप आवडतं, पण काही लोकांना पातळ तूप आवडतं. तुपाचे दोन रूप. तसे देवाचे सुद्धा दोन रूप आहेत. काय रे, तेलचीवर कसं तूप लागतं. तेलचीवर ह्यानं तेलची खाल्लीच नाही. भजे खात त्वरित, ह्यानं भजे खाणार, तेलची नाही. जुन्या काळातला दृष्टांत आहे. पोळीवर कसलं लागतं. पोळीवर, पुरणपोळीवर. यालाही माहित नाही. पोळी खाल्ली की नाही कधी. आज गणेश चतुर्थीची पोळी. असो, पोळीवर पातळ तूप लागतं. आता याला माहित नाही का, कारण चपातीलाही पोळीच म्हणू लागलेत सध्या. पुरणपोळी. आता तर महाराजांनी मागलं तूप, तर तिकडून आवाज येतो चूप. खिजले हे तूप होय, विखुरले त्या परीस गोड आहे. अरे घट्ट ही तूपच आणि पातळ ही तूपच. तसं निर्गुण निराकार आणि सगुण साकार आम्हाला दोन्ही सारखेच आहेत. आहे ना. सगुण निर्गुणाचा ठाव, विटे पाव धरियले. आधीच उशिरा सुरू झालंय आपलं कीर्तन. आपली वेळ तशी संपलेली आहे पत्रिकेच्या मानानं. देव सगुणही आहे आणि देव निर्गुणही आहे. म्हणून दोन चरण सगुण साकार आणि निर्गुण निराकार दोन. म्हणून समचरण, दोन्ही सम. आम्हाला कोणतंही कमी अधिक नाही. तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. म्हणून मुक्तता परिपूर्ण हा, योगियाचे ब्रह्मशून्य. असू द्या, ज्याचा असेल तसं. पण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा, या अभंगात सगुणाचं वर्णन केलेलं आहे. समचरण, दृष्टी, ज्ञान सम. पण कुठं आहे. विटेवरी. वीट कुठं आहे रे. पंढरपूरला. विटेवरी कशी आहे ती मूर्ती. साजिरी आहे, शोभायमान आहे. आहे ना. विटेवरच देव का उभा आहे. इतिहास पाठीमागचा सगळ्यांना माहित आहे. पुंडलिक रायांनी वीट मागे भिरकावली आणि त्या विटेवर परमात्मा उभा आहे. मी हमेशा कीर्तनात सांगतो, वारकरी संप्रदायच देशाला तारील.
फक्त वारकरी संप्रदायाचा इतिहास कीर्तनकारांनी लोकांपुढे व्यवस्थित मांडला पाहिजे. वारकरी संप्रदायाचा जर इतिहास कळाला तर वृद्धाश्रम निर्मूलन होईल. ही सगळी वृद्धाश्रम संपून जातील. वारकरी संप्रदायाचा इतिहास कळला तर दारूबंदी सहजच होऊन जाईल. आणि वारकरी संप्रदायाचा जर इतिहास कळाला, कोरोना सारख्या रोगाचं निर्मूलन या देशातून व्हायला वेळ लागणार नाही. आणि तुळशीची माळ जर गळ्यात असेल तर सहज त्याच्याकडे 2-4 गोष्टी याव्या लागतात. आई वडिलांचा सांभाळ करावा लागतो. आम्ही पुंडलिकरायांचा महाराष्ट्र म्हणतो. कोणी कोणाचा का म्हणेना, महाराष्ट्र कोणाचा? आम्ही पुंडलिकरायाचा म्हणतो. वारकरी पुंडलिकरायांनी आईबाबाची सेवा केली का देवाची? कोणाची केली? आईबापांची सेवा केली. मग पुंडलिकरायांचा अनुयायी म्हणून घेणाऱ्याला आईबाप वृद्धाश्रमात टाकता येतील का? वृद्धाश्रमामध्ये आई बापाला घालणारा वारकरीच म्हणू नये. आलं का ध्यानात? म्हणून वृद्धाश्रम चांगली आहे का पद्धती? आवश्यक आहेत का? हे वृद्धाश्रमाला एक गिराईक मिळू नये खरं तर, पण महाराष्ट्रात अनेक वृद्धाश्रम चालतात. दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये दारू इतक्या प्रमाणात पसरलेली आहे, प्रत्येक तालुक्याला टँकरने दारू लागते. दुर्दैव आहे. काही गोष्टीमध्ये दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पण तुळशीची माळ जर गळ्यात आली तर दारू पिईल का? हो नाही. आणि भ्रष्टाचारपणाने वागेल का तो? नाही. आणि भ्रष्ट नाही वागला तर रोगाला बळी पडेल का? साध्या साध्या गोष्टी आहेत महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करत असताना भगवान पंढरीराय त्या ठिकाणी आले. पुंडलिकरायांनी बोलायला वेळ नसल्यामुळं वीट मागे भिरकावली आणि विटेवरती भगवंताला उभं केलं. म्हणून महाराज म्हणतायत विटेवरी. ती मूर्ती कुठं आहे? विटेवर. आणि कशी आहे? साजिरी, सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नटिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले. अगणित लावण्य तेज पुंजाळले. नवर्णवे तेथेची शोभा. कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू. येणे मज दावी लावे धूम. सुंदर आहे. किती सुंदर आहे. अहो काय करता त्या मदनाला? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अहो मदनापेक्षाही सुंदर आहे. नाथरायाचं भागवत पहा ना. सकळ त्रैलोक्याचे बर्वेपण कृष्णापाशी भुलोनिया आले जाण. ना कृष्ण लिसे बर्वेपण शोभे संपूर्ण जगासी. सकळ त्रैलोक्याचं बर्वेपण कृष्ण परमात्म्याजवळ आहे. श्रीकृष्ण सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. मदनापेक्षाही सुंदर आहे. कृष्ण अवताराच्या अगोदरच लोक मदनाचा दृष्टांत द्यायचे.
पण कृष्णावतार झाला की कोणी मदनाची स्तुती करत नव्हतं. मग मदन श्रीकृष्णाचा द्वेष करू लागला. असं तसं द्वेष करू लागला. का बरं द्वेष करू लागला? मदनाला कोणी विचारणार. मदनाला पश्चाताप झाला. श्रीकृष्ण परमात्म्याच्या द्वेषानं नरकाला जावं लागेल. देवाचा द्वेष चांगला नाही. मग मदनानं विचार केला, द्वेष तर घडू लागला, पण द्वेष होऊ नये म्हणून काय करावं? आपणच पोटाला जावं म्हटले कृष्णाच्या. आणि मग लोक श्रीकृष्णाची स्तुती करू लागले की बापाची स्तुती मुलाला द्वेषकारक होत नाही, म्हणून मदनच श्रीकृष्णाच्या पोटाला आला. कृष्ण सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे, तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. असा परमात्मा सुंदर साजिरा. ही मूर्ती सुंदर आहे ना. विटेवर उभा आहे, समचरण आहे आणि दृष्टी सम आहे. हे सगळं वर्णन कृष्णाचंच आहे. कृष्णाचं आहे का पांडुरंगाचं आहे? आता वर्णन केलेलं समचरण पांडुरंगाचं आहे. समचरण दृष्टी. विटेवर कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. विटेवरी साजिरी सुंदर आहे. आणि मागणी काय करतात? तेथे माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. मागणी हरीकडे आहे आणि वर्णन आहे कुणाचं? पांडुरंगाचं. याच्यामधून 2-3 संकेत तुकोबारायांना द्यायचे आहेत. तुकोबारायांना असं सुचवायचं आहे की ही मूर्ती आहे विटेवरती साजिरी. ती दुसरी तिसरी कोणाची नसून हरीचीच मूर्ती आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. देखून या प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. तोच हरी पांडुरंग आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. हा परमात्मा विटेवर उभा राहिलेला आहे. हरीच विठ्ठल आहे झालं. हे एक सांगायचंय. आणि दुसरं एक कारण असं आहे, वृत्तीचं हरण करायचं आहे. तेथे माझी हरी वृत्ती राहो. मग वृत्तीचं हरण करणारा उत्कृष्ट कोण आहे? तुकोबारायांनी ओळखलं. हरीच वृत्तीचं हरण करू शकतो. पापाचं हरण हरी करू शकतो. हरती हा धातू आहे त्याच्यामध्ये. वृत्तीचं हरण परमात्मा करू शकतो. कर्माचं क्षालन परमात्मा करू शकतो. कारण हरीचं हे कामच आहे. मागे पहा, गोकुळामध्ये हरीनं त्या गोपिकांच्या वृत्तीचं हरण केलं होतं. देह काम करी मन गोविंदियो. म्हणून वृत्तीचं हरण करण्याकरता हरीच उत्कृष्ट आहे. म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्या गोपी म्हणत नाहीत का, हरीने माझे हरिले चित्त आणि भार वित्त विसरले. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. मग काम आपल्याला हेच करायचं आहे ना. माझं चित्त हरण करायचं आहे. मग तेथे माझे हरी वृत्ती राहो. माझी संसारातली वृत्ती काढा आणि देवा तुमच्या पायाकडं, तुमच्या स्वरूपाकडं लागू द्या. कारण इकडं राहो म्हणण्याकरता अगोदर इकडून निघावी लागते ना. तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुमच्या पायाजवळ वृत्ती राहो. मग अगोदर इकडून निघाली तर संसार वृक्षावरून ही जर वृत्ती निघाली तरच तुमच्या पायाकडे राहील. कारण दोन्हीकडे वृत्ती राहत नाही.
दोन्ही काठावर एका वेळेस माणसाला दिसता येईल का? नाही. दोन्ही झाडावर एकदा चढता येईल का? नाही. तसं इकडून निघावं लागेल. तैसे विषयातून निघता चित्त माझे मज निघता हळूहळू पंडू सुता मीची होय. इथून हळूहळू हळूहळू वृत्ती काढावी लागेल. फुलाला कधी किंमत आहे? झाडावर असताना किंमत नाही. झाडावरलं तोडावं लागेल आणि देवाच्या पायावरती वाहावं लागेल तर फुलाला किंमत आहे. तसं आपली वृत्ती संसार वृक्षावरून काढावी लागेल आहे ना. इधर का उखाड़ना और इधर लगाना, ये काम आसान है क्या? नहीं. सोपं आहे का? वृत्तीला विषयातून काढायचं आणि देवाकडे लावायचं सोपं आहे का हे? नाही. उग हे ओव्या म्हणायला बरे आहेत उग. तरी गायसे करी याटा प्रहरा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. मग जे जे का निमित्त तेथील माझे सुख ते तुके अरुचक विषय घेईल. जैसा शरद कालू निघे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंच निक्षुणी. उग वाटतंय सोपं तैसे विषयातून निघता चित्त मज माझे रिगता हळूहळू पंडू सुता मीची होय. ही प्रक्रिया दिसायला सोपी आहे पण खरं जर पाहिलं तर संसार वृक्षावरून निघते का हो वृत्ती? मी तर स्पष्ट मताचा माणूस आहे. जर माणसाची वृत्ती खरंच संसार वृक्षावरून निघाली असती तर पंढरपूर आळंदीच्या वारीला गेल्यानंतर गावाकडं फोन लावला नसता. कारण माऊलीच्या सोहळ्याबरोबर चालत असताना गावाकडं फोन लावतात महाराज. कस काय बरं आहे की? हे असं करा ते तसं करा, असं करू नका, नसता मी येईपर्यंत थांबा, आलोच समजा. मला सांगा वृत्तीनं कुठं आहेत माणसं? वृत्तीनं कुठं आहेत? आपण फोनवर गावाकडे बोलतो म्हणजे आपली वृत्ती संसारातून निघाली नाही, नाहीतर फोनच उचलला नसता. कोणाचं मन दुखावं अशी इच्छा नाही बरं का माझी. म्हणजे माणसं शरीराने कुठेही गेले तरी वृत्तीनं कुठं असतात? वृत्तीनं घरून निघत नाहीत महाराज. आपण वृत्तीनं घरी राहतो, आपण वृत्तीनं शेतात राहतो, आपल्या व्यवसायात राहतो. शरीर कुठं जरी फिरत असलं तरी सांगण्याचं हे तात्पर्य आहे विषयाकडून वृत्ती निघावी लागते तर देवाच्या पायी राहील. मग हे काम सोपं आहे का? सोपं नाही. म्हणूनच म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. धरोनिया बाई भवातारी दातारा, धरोनिया बाई भवातारी दातारा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. याचाच अर्थ तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे काम सोपं नाही देवा. आणि हे माझ्या पुरतं जर पाहायचं झालं तर मी हे करू शकत नाही. सोपं आहे का? इंद्रियाला विषयाकडून काढणं माऊलींनी 3-4 दृष्टांत दिलेले आहेत. सरसाही विघडिता ओवाहुनी वत्स काढिता ना भनंगुदवडिता भणयावरुणी. पै माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक. होय का उदक तुटता मिना. माये पुढून बाळक नेलं
पुष्कळ दृष्टांत आहेत. सरस पक्षाची ताटातूट झाली, त्यांना जसं वाईट वाटतं, पण सकाळी भेट होते, प्रश्न संपला. वासरू गायीच्या काशीतून काढलं, गायीला कासूतून काढल्यामुळं वासराला त्रास होतो, पण वासरू शहाणं झालं, हिरवं गवत वैरण खातं, प्रश्न मिटला. ओवा हुनी वत्स काढिता किंवा भनंग दवडिता भनयावरुणी. एखादा भिकारी पात्रावरून उठवला, त्याला जसं वाईट वाटतं, पण हे दृष्टांत कमी आहेत, कारण भिकारी कुठेतरी जाऊन जेवण करील. पुन्हा चौथा दृष्टांत माऊली देतात, माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक. एकटच पोरग आहे आणि काळानं आईच्या पदरातून काढून नेलं. त्या आईला किती त्रास होतो रे, किती वेदना होतात. एकच पोरग आहे आणि नेलं काळानं, होतो त्रास. पण 2-4 वर्षानं ती माता मुलाला विसरते की नाही? विसरते. पण माऊलींनी शेवटचा दृष्टांत दिलेला आहे. होय का उदक तुटतामिना, पाण्यापासून माशाला बाहेर काढलं रे काढलं. किती दिवस राहील? 15 दिवस राहील का? राहणार नाही. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. पाण्यापासून मासा बाजूला काढला रे काढला. माशाचं मरणच. जीव जाता जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे. त्याप्रमाणे मासा जसा पाण्याविना तडफडतो, कासा विष होतो, त्याप्रमाणे तैसे विषयाचे घर. इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय अपार. वीर विराग साहती. विषयाचं घर इंद्रियाला सोडित असताना सुख आहे का हो? नाही, अत्यंत त्रास आहे. तो त्रास वीर असणारे माणसं सहन करतात. हे काम सामान्य माणसाचं नाही. म्हणून तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा आमची वृत्ती तुमच्या पायाजवळ राहू द्या. आहे ना, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. पुष्कळ प्रमाण देता येतील. तरीचा हा जीव सुख पावे माझा, कधी ठाव देई चित्ता राखे पायापाशी. सकळ वृत्तीशी अखंडित वृत्ती राखा पायापाशी. वस्ती धरोणी मानसी. हे देवा माझी वृत्ती तुमच्या पायाजवळ राहू द्या. का बरं? इकडं राहिली तर काय बिघडतं संसारात? वृत्तीला स्थान योग्य असं असावं. तुकोबारा या अभंगातून पदार्थ मागत नाहीत, वृत्तीला योग्य स्थान मागतात. तुम्ही म्हणाल आमच्या वृत्तीला योग्य स्थान नाही का? नाही. संसार महाराजांच्या भाषेत सांगतो बरं का. गुरुवरे वैकुंठवासी धुंडा महाराज म्हणायचे, म्हणे संसार म्हणजे वृत्तीला अयोग्य स्थान आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? संसारात कुठेच वृत्ती स्थिर राहत नाही महाराज. मग जर ती स्थिर राहत नाही, तिला अयोग्य विषय दिला म्हणून ती स्थिर राहत नाही. जर योग्य विषय असता तर ती तिथून निघाली नसती, दुसऱ्या पदार्थावर गेली नसती. माऊलींनी सुद्धा त्या भ्रमराचा दृष्टांत देऊन वृत्तीला उपदेश केलेला आहे. ऋणु झुणू रे भ्रमरा, ऋणु झुणू रे भ्रमरा. सांडी तू अवगुण रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा.